और बनी टाइम्स न्यूज, आपकी आवाज सच के साथ। मी भाऊसाहेब उत्तमराव सिसोदे निर्दोष शास्तीसाठी व कर्तव्य काळ म्हणून घोषित करण्यासाठी आणि विस्तार अधिकारी यांना निलंबित करण्यासाठी व जिल्हा परिषदचा पंचायत विभागाचा क्लर्क प्रथम सादर टिप्पणी करणारा क्लर्क यांना निलंबित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्या समोरील मैदानामध्ये उपोषणासाठी बसलेलो आहे। तरी मला सत्याचा न्याय मिळावा एवढी विनंती प्रशासनाकडून आहे। 25 पासून उपोषणाला बसलेलो आहे। तर माझ्या प्रमुख मागण्या पोखरी संदर्भातली 2 वेतनवाढी निर्दोष कराव्यात। जे काय शास्ती लावली ती चुकीच्या पद्धतीने लावलेली, तसेच बामणी आणि वरुड संदर्भामध्ये तोच प्रकार झालेला, तिथं पण एक शास्ती लावलेली, पूर्ण पुरावे देऊनही अद्यापपर्यंत वेळोवेळी भेटून आपली निर्दोष शास्ती केलेली नाही। आणि खाली दुसरी पुरावे म्हणजे विस्तार अधिकाऱ्यांनी खोटे आरोप करणे, खोटे आरोप करणे, दिशाभूल पंचनामे करणे, खोटे पंचनामे पुरावा दाखल सादर करणे, पदभार ग्रामसेवक जिवंत असताना पण पदभार हस्तांतर करणे, गेल्यानंतर बी न करून देणे 4-5 वर्षामध्ये, आणि विनाकारण खोटे आरोप करून आम्ही भेटलो शिवसाहेबाला, 1 महिना भेटलो आम्ही जिल्हा शिवसरांकडे हा प्रोग्राम आहे। निर्दोष आम्हाला फक्त निर्दोष शास्ती करावं, आम्ही एवढे 1 महिना बेजार झालो आम्ही, तर आम्हाला काही उत्तर दिलं नाही। शेवटी शास्तीच लावली त्यांनी 1 इन्क्रीमेंटची काल परवाचीच, त्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो। आणि जो काही खालचा प्रथम सादर करणारा टिप्पणी जो कनिष्ठ साहेब असतो तो चुकीच्या पद्धतीने टिप्पणी सादर करतो आणि तीच टिप्पणी वरपर्यंत जाते कार्यक्रम। त्याच्यामुळे त्यांच्या चुकामुळे भूर्दंड जवळपास 9 ते 10 इन्क्रीमेंटचा लॉस होते आणि जो काही निलंबन कालावधी आहे तो पण कर्तव्य कालावधीमध्ये घोषित करावा लागतो कार्यक्रम। विनाकारण आर्थिक नुकसान मागचे लोक पुढे चालले तर प्रमोशन आपण तिथल्या तिथं राहिलो कार्यक्रम, तर असा हा तो प्रकार आहे। त्यासाठी सत्य मागण्यासाठी बोलण्यासाठी बसलेलो आहे। जवळपास आता 5-6 दिवस चालेल किंवा काय सांगता येईल, मागणी पूर्ण होईपर्यंत सगळं कार्यक्रम।